तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चला बसूया ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहे चिकन सुक्का. सो बायको रेडी करत आहे. आज मी नाही बनवणार आहे, बायको बनवणार आहे. तर आज इन्स्ट्रक्शन तीच तुम्हाला सांगा. चला भेटूया. चिकन मॅरिनेट करून घ्यायचे. चिकन साफ करून त्यामध्ये दही, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, चिकन मसाला आणि आले लसूण पेस्ट टाकून मॅरिनेट करून 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यानंतर मी आता कांदा कापून घेतला आहे बारीक. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी. चला तर मग आपण तयार करूया. आणि हे मी आधी वाटण तयार करून घेतलं आहे. सुकं खोबरं, लसूण आणि कांदा याचं वाटण तयार करून घेतलं आहे. ते आपल्याला लास्टला सगळ्यात घालायचे. आपण आधी तेल गरम करून घेऊया. आता यात आपण टोमॅटो घालणार आहे. थोडं आलं लसूण पेस्ट, थोडी हळद, लाल तिखट प्रमाणानुसार आपल्याला, ठीक आहे. थोडासा गरम मसाला, थोडं मीठ, थोडा चिकन मसाला, थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले चिकन घालणार आहोत. हा वाटलेला थोडासाच मसाला घालायचा आहे, त्याने चव येते. आपलं चिकन सुक्का आता रेडी आहे.
पसरून टाक. आपलं चिकन सुक्का आता रेडी आहे. चला तर मग आता चपाती बनवून खाण्यासाठी बसूया. तर मित्रांनो, आपला चिकन सुक्का तर रेडी आहे. आता फक्त जेवायचं आहे आणि चपाती आता बनवायचे राहिलेत अजून. चपाती बनवून सुरुवात करूया जेवायला. तुम्ही पण या जेवायला आणि आता भेटूया आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.